अरे बाला, अरे बाला, काय झाला? कसली चिंता करतोयस? काय विचार करतोयस? हा, काय झाला काय? अरे काय झाला काय? अरे बाला, काय झालं माहितीये, मी गावाला गेलो ना तेव्हा घर झाडी होतो, तेव्हा कोलेस्टिकी दिसली. कोलेस्टिकी घरात लय कोलेस्टिकी झाली होती. हां हां हां, अच्छा. हैराण झालो होतो. कोल्यानी झाडं घरा बांधली होती, ती बघत होतो मी. आणि ते बघता बघता माझा एक लक्ष गेला का त्या कोल्याच्या जाल्याकडे. तो कोली त्याच्यातच अडकला. त्या कोल्याच्या आपल्या घरामध्ये तो आपल्या अडकला त्या जाल्यामध्ये. त्या कोली कशाला घर बांधतात, हे जाली कशाला बांधतात, काय तुला माहिती आहे का? आणि कशामध्ये तो अडकला, जरा सांगशील काय तू? अरे घरात आता घैराव झालाय तुझ्या, कोळ्यांनी जाळी विणली आहे, मग साफसफाई कर ना. प्रश्न पडले तुला. म्हणजे कोळी जाळी विणतोय, तू बघत होतास. काय झालं म्हणतो? हां हां, बरोबर रे. काय माहिती आहे, कोळी जाळी विणतो. कशाला जाळी विणतो? तर आपलं एक निवास म्हणून, तिथे राहण्यासाठी, निवासस्थान म्हणून. आणि दुसरं म्हणजे कीटकांना ट्रॅप करण्यासाठी, पकडण्यासाठी, अडकवण्यासाठी. म्हणजे त्याला भक्ष्य हवं असते, आपलं उदरनिर्वाह चालवण्यासाठी. त्याच्यात एखादा कीटक येतो आणि अडकतो. आणि अडकल्यानंतर तो त्याला हे करतो, गुंडाळून ठेवतो. आणि मग त्याचा तो भक्षण करतो. त्याच्यासाठी त्यांनी जाळी बांधली ती. म्हणजे तो ट्रॅप लावतो दुसऱ्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी आणि स्वतःचा निवासस्थान म्हणून. पण मित्रा, लक्षात घे बाला, हे जे ट्रॅप लावतात ना किंवा दुसऱ्यासाठी खड्डे खणतात, त्यावेळी ते स्वतः त्या खड्ड्यात पडतात. अच्छा अच्छा, बघितलं ना तू कोळ्याला कसा काय अडकला तो? त्याला त्या भक्ष्याला पकडण्यासाठी तो धावला लगेच, आणि त्याच्यावर त्याचं जे काय झटापटी झाली, त्या झटापटीमध्ये तो सुद्धा त्याच्यात गुंतला गेला, आपल्या त्या जाळ्यामध्ये अडकला गेला. आणि त्या जाळ्यामध्ये अडकून त्याचा तो मरण पावला. त्याला कारण का? दुसऱ्याला पकडण्यासाठी, दुसऱ्याला अडकवण्यासाठी जे विणलेलं जाळं असते ना, ते कधीतरी घात करते. दुसऱ्याला गाडण्यासाठी, त्या खड्ड्यात पाडण्यासाठी जे खड्डा खणलेला असतो, तो सुद्धा घात करतो. हा, कळला मला. तो आपलं घर तिथे, त्याचं ते झालं म्हणजे घर, आपला निवासस्थान. हा, आणि त्याच्यात तो भक्ष्य पकडतो आपल्याला खाण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी. समजला, कळला. म्हणून ते म्हणतात ना हिंदीमध्ये, शिशो के अपना शिशो का महल हो. काचेचं जर महाल असेल, घर असेल, तर त्यांनी दुसऱ्यांवरती दगड फेकू नये. आपले जर काचेचे महाल असेल, घरं असेल, तर दुसऱ्यांवरती त्यांनी दगड फेकू नये. अन्यथा त्यांनी जर दगड फेकले तर तुमचं ते घर तुटू शकते. म्हणजे कारणाशिवाय. आता कोळी हा त्याचा तो स्वभाव आहे, त्याला निसर्गाने तसं बनवलेलं आहे. त्याची ती कार्यपद्धती आहे, त्याची ती विचारशैली आहे. त्यामुळे तो जाळं विणणारच, आपण त्याला रोखू शकत नाही. निसर्गाने तसं त्याला बनवलं आहे. असा म्हणतोस काय? ज्याला मेला त्याला एकदम घाई झाली, आणि त्याला दुसऱ्याला पकडण्यासाठी जे त्याने केलेला जाला त्याच्यातच तो अडकला. हा, कळला तुझं म्हणणं, मला कळला. पण माणसाने ज्यावेळी माणूस एखादा जाळ्या विणतो, एखाद्याला ट्रॅप करण्यासाठी, अडकवण्यासाठी, कारण नसताना, त्यावेळी त्याच्यावरती ही परिस्थिती ओढवते. आणि ही परिस्थिती त्याला त्या जाळ्यात अडकवते, कारण नसताना. कारण तो षडविकाराने ग्रस्त असतो. आणि या षडविकाराने ग्रस्त झालेला व्यक्ती भान ठेवत नाही आपण काय करतोय. त्याचं लक्ष एकच असते की त्याला ट्रॅप कसं करायचं, त्याला कसं अडकवायचं, आणि कसं काय आपला स्वार्थ मतलब साधायचा. हा त्याचा एक ट्रॅप असतो, तो एक विचार असतो, त्याच्यात तो गुंतलेला असतो.
पण त्या विचारामध्ये गुंतलेला असताना त्याला हे कळत नाही की आपण कसं काय अडकलं जाऊ, त्या गडबडीमध्ये कसं काय आपण त्याच्यात अडकू आणि आपला म्हणजे त्याच्यात लबाड अंत माणसाची होईल. ती अशी अवस्था होती. दुसऱ्याचा अंत करण्यासाठी आपण हे जाळ विणलेलं आहे, दुसऱ्याला अडकवण्यासाठी, दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी आपण हे जाळ विणलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सुद्धा अडकू कधीतरी. याबरोबर ना लबाड माणसाची म्हणजे जो मतलबासाठी स्वार्थासाठी करता तो असा त्याच्यात अडकतो, मग स्वतःच जाल विणतो आणि त्या जालात अडकतो, तो स्वतःच खड्डा खणतो आणि त्या खड्ड्यात स्वतःच पडतो. याच म्हणतोस ना तू? होय होय. म्हणजे हे जे षडयंत्री आहेत, हे षडयंत्री आहेत, ते कधीतरी ह्या जाळ्यात अडकतात. म्हणून षडयंत्र्यांनी जाळ ज्यावेळी रचतात, त्यांची जर रणनीती असेल तर रणनीतीमध्ये तो अडकत नाही, पण षडयंत्र रचल्यानंतर तो नक्की अडकणार. कारण षडयंत्रामध्ये तो स्वतःवरती भान ठेवत नाही, आपण काय करतोय, आपण काय निर्णय घेतोय हे त्याच्या उमजत नाही, त्याला लक्षात येत नाही आणि त्या गडबडीमध्ये तो स्वतःसुद्धा अडकतो षडयंत्री. उदाहरणार्थ मी व्हिडिओ बनवला आहे वास्तवावर बोलू काहीतरी, पण उद्धव ठाकरेंवरती, जाऊन बघा, तुमच्या लक्षात येईल आपण विणलेल्या जाळामध्ये उद्धव ठाकरे कसे काय अडकले. बाळा, कळलं का? जाऊन बघ, तुला काय वाटते? लक्षात आलं का? हा, कळलं लक्षात आलं.